नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आंबा पिकातील मोहर व्यवस्थापन याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सध्या ढगाळ वातावरणामुळे आंबा पिकातील मोहरगळ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आपल्या आंबा पिकावरील तुडतुडा हे भरपूर प्रमाणात ढगाळ वातावरण असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर त्याला आपण योग्य वेळी जर रोखलं नाही तर या ठिकाणी आपल्या आंबा उत्पन्नात घट होऊ शकते. तर मित्रांनो, आंबा पिकात साधारणतः 70 ते 95% ही नर फुले असतात व साधारणतः 5 ते 30% ही द्विलिंगी फुले असतात. तर आपल्याला जे आंबा पिकाचं उत्पन्न भेटत असतं ते फक्त द्विलिंगी ह्या फुलापासून भेटत असतं. त्या 30% 5 ते 30% द्विलिंगी फुलापैकी फक्त आपल्याला 2 ते 3% ह्या मोहराची फळधारणा आपल्याला झालेली पाहायला मिळते. जर असं वातावरण ढगाळ असेल तर त्यापैकी पण जर आपलं मोहर हा गळू शकतो. त्यामुळे आपल्याला यावर एक महत्त्वाची फवारणी या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, आपण आंबा पिकातील तुडतुडे, ज्याचं आपण त्याला ग्रीन हॉपर्स असं म्हणतो, त्याच्या नियंत्रणासाठी आपण बाजारात जे थायोमेथोक्साम 25% येते त्यापैकी ते घटक असलेलं एक कीटकनाशक घेऊ. तर या ठिकाणी आपण सिजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा हे कीटकनाशक घेऊ. तर ॲक्ट्राचं प्रमाण 10-20 लिटरच्या पंपासाठी प्रति 10 ml इतकं आपण प्रमाण घेऊ शकतो. त्यानंतर आंबा पिकावर जी प्रमुख समस्या येते मोहरावर ती म्हणजे कूज व भुरी आणि आंत्रॅनोज. तर या भुरी व कूज नियंत्रणासाठी बाजारात आपल्याला जे बायर कंपनीचं नेटिव्ह म्हणून भेटतंय ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर नेटिव्हचं प्रमाण आपल्याला प्रति पंप 10 ग्राम इतकं घ्यायचं आहे. तर याचबरोबर आपल्या मोहराची कमीत कमी फुलगळ होऊन जास्तीत जास्त आपल्याला फळधारणा कशा प्रकारे भेटेल यासाठी आपल्याला एक बायोस्टिम्युलंट म्हणून या ठिकाणी विलवूड कंपनीचं बॉन्ड हे बायोस्टिम्युलंट घ्यायचं आहे. या बॉन्डमुळं आपल्याला जास्तीत जास्त फळधारणा ही मोहराला आंब्याला झालेली पाहायला भेटेल व कमीत कमी आपल्याला मोहर गळालेला पाहायला भेटेल. तर एकंदरीतच ढगाळ वातावरणात ही जर फवारणी आपण केली तर नक्कीच आपल्या आंबा उत्पन्नात ही आपल्याला वाढ झालेली दिसेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.